हाय मित्रांनो, कसे आहात सगळे? मी आहे तुमची डॉक्टर अंकिता आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक खूपच इंटरेस्टिंग आणि चांगला टॉपिक घेऊन आली आहे. तो आहे टॉप हाय पेइंग टेक जॉब्स इन इंडिया. म्हणजे सर्वात जास्त पे करणारे टेक जॉब्स आणि तेही असले ज्याच्यात तुम्हाला कोडिंग शिकायची गरज नाही. तर हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि फाइंड आउट की असे कुठले जॉब्स आहेत. तर जर कोडिंग रिक्वायर्ड नाहीये तर कुठली स्किल्स रिक्वायर्ड आहेत या जॉब्स मध्ये आपण बघूयात. सर्वात पहिले तर कोडिंग इज नॉट रिक्वायर्ड. आता कोडिंग रिक्वायर्ड नाहीये मी म्हणते, पण कोडिंग नसलेल्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्विंग तुमची चांगली असायला पाहिजे. ठीक आहे, तर हे जे जॉब रोल्स आहेत ते गॅरंटी करतात हाय सॅलरीज विच रेंजेस फ्रॉम 6 to 35 प्लस LPA. वर्षाला 6 ते 35 लाखाच्या वरती पण जाऊ शकते. डायव्हर्स स्किल्स. जर कोडिंग इम्पॉर्टंट नाहीये तर आपल्याला दुसरे काही गोष्टी लागतील. ते आहे कम्युनिकेशन, लॉजिक, डिझाईन अँड डेटा स्किल्स. तुम्हाला डेटा बरोबर खेळणं यायला पाहिजे. दी स्किल्स आर ओपन टू ऑल. म्हणजे असं नाहीये की तुम्ही इंजिनिअरिंग मधून असाल किंवा तुम्ही सायन्स फील्ड मधून असाल तरच हे रोल्स तुमच्यासाठी आहेत. तुम्ही कुठल्याही फील्ड मधून असाल, तुम्ही हे जॉब रोल करू शकता. तर सर्वात पहिला जॉब रोल आहे प्रॉडक्ट मॅनेजर. आता सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर प्रॉडक्ट मॅनेजर इज द CEO ऑफ द प्रॉडक्ट ऑफ द कंपनी. तर इमॅजिन करा, झोमॅटो एक कंपनी आहे, स्विगी एक कंपनी आहे, तर त्यांचा ऍप असतो. तर ऍपचा जो CEO आहे दॅट इज द प्रोडक्ट मॅनेजर. आता ऍप मध्ये काय फंक्शनॅलिटीज आणायला पाहिजेत, ऍप लोकांना यूज करायला कसा इझी होईल, लोकांना ती ऍपची जर्नी कशी काय आवडेल, दॅट इज एव्हरीथिंग व्हॉट अ प्रोडक्ट मॅनेजर डज. आता एक एक्झाम्पल देते मी. स्विगीमध्ये इनिशियली लेट नाईट डिलिव्हरीज नव्हत्या, पण आता रिसेंटलीच त्यांनी हे लेट नाईट डिलिव्हरीची फंक्शनॅलिटी आणली. का आणली? कारण हे प्रॉडक्ट मॅनेजर्स बसलेले, त्यांनी रिसर्च केलं. त्यांना कळलं की असे खूप लोक आहेत ज्यांना रात्री लेट भूक लागते आणि त्यांना काहीच ऑप्शन नसतो. ठीक आहे, तर त्यांच्यासाठी ही फंक्शनॅलिटी स्पेशली कोणी आणली? प्रॉडक्ट मॅनेजरनी आणली. तर प्रॉडक्ट मॅनेजर रिसर्च करतो प्रॉडक्ट मध्ये की काय मिसिंग आहे. प्रॉडक्ट बनवायचं काम हे प्रॉडक्ट मॅनेजरचं. असं बनवायचं म्हणजे प्लॅन बनवायचा. प्लॅन बनवून ऍक्च्युअल प्रॉडक्ट कोण बनवणार? कोडर बनवणार. पण हा प्रॉडक्टचा प्लॅन की प्रॉडक्ट नक्की कसं असायला पाहिजे, प्रॉडक्टचं म्हणजे फ्लो कसा असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्विगीवर जाता तर तुम्हाला होम स्क्रीन दिसतं, मग होम स्क्रीन मधून तुम्हाला रेस्टॉरंट्स दिसतात. हे सगळं कोण डिसाईड करतं की कसं दिसायला पाहिजे ऍप? एक प्रॉडक्ट मॅनेजर डिसाईड करतो. आणि ह्यांची सॅलरी किती असते? स्टार्टिंग सॅलरी 10 ते 20 लाख. आणि जर तुम्ही सिनियर लेवलवर जाल तर 25 ते 45 प्लस LPA वर्षाला. ठीक आहे, आता काय स्किल्स लागतात प्रॉडक्ट मॅनेजर बनायला? तुम्ही खूप चांगले असायला पाहिजेत प्रॉब्लेम सॉल्विंग मध्ये. ठीक आहे, आणि जे मी सांगितलं युजर रिसर्च, म्हणजे तुम्हाला एम्पथी असायला पाहिजे एक युजर बद्दल. एम्पथी म्हणजे जर का मी एक युजर आहे तुमच्या ऍपची, तर तुम्हाला माझ्या हिशोबाने विचार करायचा आहे की मला हा ऍप कसा, म्हणजे मला हा आवडेल की नाही, आणि त्या हिशोबाने तुम्ही डिसिजन्स घेणार. तर दॅट इज युजर रिसर्च. मग तुम्हाला प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल्स यायला पाहिजेत, दॅट इज एजाईल अँड जिरा. आणि तुमचं कम्युनिकेशन खूप चांगलं असायला पाहिजे, कारण तुम्ही जर चेंजेस सजेस्ट करताय एक ऍपमध्ये तर तुमच्याकडे ठोस म्हणजे रिझन असायला पाहिजे की हा रिझन आहे म्हणून ही फंक्शनॅलिटी चांगली जाणार. तर युअर कम्युनिकेशन स्किल्स शुड बी स्पॉट ऑन. मग दुसरा रोल आहे गाईज बिझनेस एनालिस्ट. तर आता बिझनेस एनालिस्ट नक्की काय करतो? अंडरस्टँड्स द बिझनेस नीड्स, गॅदर्स रिक्वायरमेंट्स, बिल्ड्स रिपोर्ट्स, ब्रिजेस कम्युनिकेशन. आता बिझनेस एनालिस्ट म्हणजे नक्की एका बिझनेसचा ट्रान्सलेटर कशामध्ये? आता बिझनेसमध्ये टेक टीम असते आणि बिझनेस टीम असते. तर दोघांमध्ये एक कोणतरी असायला पाहिजे जे दोघांची लँग्वेज ट्रान्सलेट करतोय. तर दॅट इज बिझनेस एनालिस्ट. आता एक एक्झाम्पल देते तुम्हाला की एक ऍप होता ज्याच्यात लोकांना कळलं की लोक त्या ऍपमध्ये, शॉपिंग ऍप होता, त्या ऍपमध्ये लोक कार्टमध्ये
गोष्टी टाकतायत, पण कार्डच्या पुढे ते जात नाहीयेत, म्हणजे पेमेंट वगैरे करत नाहीयेत. तर हा बिझनेस एनालिस्ट बसला आणि त्यांनी फिगर आउट केलं की त्या ऍपमध्ये नक्की प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा ते कार्टमध्ये जात आहेत तर त्यांना मॅन्डेटरीली त्यांचा ईमेल ॲड्रेस प्रोव्हाइड करायला लागतोय, म्हणून लोक पुढे म्हणजे दे आर नॉट प्रिफरिंग टू गिव्ह द ईमेल ॲड्रेस आणि म्हणून ते पुढे जात नाहीत. तर हे प्रॉब्लेम, युजर्सचे प्रॉब्लेम कळून घेणे, डिफरंट स्टेक होल्डर्सला काय प्रॉब्लेम आहेत बिझनेसमध्ये, हे सगळं त्यांना कळायला पाहिजे. आणि ते सगळं करून ते डेटामधून काय आपण डिसिजन घेऊ शकतो, दॅट इज व्हॉट अ बिझनेस एनालिस्ट डज. तर त्यांची स्टार्टिंग सॅलरी असते 5 ते 6 लाख, मिड लेवलची 7 ते 12 लाख आणि सिनियर लेवलवर जर तुम्ही पोचलात तर 15 ते 20. मी इथे 20 म्हटलंय, पण आय हॅव सीन पीपल हु हॅव मोर दॅन 25 LPA वर्षाला. ठीक आहे. आणि स्किल्स काय लागतात, तुम्हाला बिझनेस नीड्स अंडरस्टँड करायला यायला पाहिजे, तुम्हाला रिक्वायरमेंट्स गॅदर करायला यायला पाहिजे, म्हणजे तुमचे इंटरपर्सनल कम्युनिकेशन स्किल्स खूप चांगले असायला पाहिजेत. तुम्हाला एक्सेल आणि पॉवर BI टूल्स, लुकर स्टुडिओ हे सगळं यायला पाहिजे. ठीक आहे. अँड कम्युनिकेशन आय ऑलरेडी मेन्शन. नंतर आहे डेटा एनालिस्ट. तर ह्या चॅनलवर डेटा एनालिस्ट बद्दल तर आपण सविस्तर बोलतच आहोत. तर डेटा एनालिस्ट कोण असतो, एका बिझनेसमध्ये जेवढे डेटा जनरेट होतात त्या डेटामधून मिनिंग काढणं, त्यांच्यामधून इनसाइट्स काढणं. जर तुम्हाला अजून डिटेल्स हवे असतील डेटा एनालिस्ट बद्दल तर माझे पहिले दुसरे व्हिडिओ जाऊन बघा, मी सविस्तर इन्फॉर्मेशन दिली आहे डेटा एनालिस्ट बद्दल. तर एंट्री लेवलमध्ये 4 ते 5 लाख सॅलरी आहे, मिड लेवलमध्ये 6 ते 12 लाख, सिनियरमध्ये 15 ते 20. दिस इज द लोअर लिमिट. अगेन आय एम टेलिंग, मी लोक बघितले ज्यांची सॅलरी मिड लेवल आणि सिनियर लेवलमध्ये ह्याच्यापेक्षाही जास्त आहे, आणि एंट्री लेवलमध्ये पण मी बघितले लोक ज्यांना 6 ते 12 लाख भेटलेले आहेत. स्किल्स नीडेड, वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड. SQL, Excel, Power BI, Tableau, Basic Python. These are the skills required for data analyst. ठीक आहे. नंतर एक खूपच इंटरेस्टिंग फील्ड आहे विच इज UX UI डिझायनर. तर जर का तुम्हाला आर्ट क्रिएटिव्हिटी या फील्डमध्ये खूप इंटरेस्ट असेल तर तुम्ही UI UX डिझायनर बनू शकता. तर ह्याचं एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला. तुम्ही IRCTC ॲप कधी वापरलाय का, ट्रेनची तिकीट बुक करायला? तर तो ॲप जर का तुम्ही 2 वर्ष आधी वापरला असेल तर तुम्हाला कळलं असेल की तो ॲप म्हणजे जराही युजर फ्रेंडली नव्हता. एकच बटन तुम्हाला 2दा प्रेस करावं लागेल, मग कुठेतरी स्क्रीन कशी काय ओपन होणार, तीच जर्नी परत. तर ते डिझाईन चांगली नव्हती ॲपची. युजर जर्नी असते दॅट वॉज नॉट एट ऑल गुड. तर हे ॲपची युजर जर्नी कोण डिसाईड करतं? UI UX डिझायनर. तर ॲपमध्ये बटन कसे दिसायला पाहिजेत, बटनची साईज काय असायला पाहिजे, हे सगळे डिझायनिंग वर्क कोण करतं? UI UX डिझायनर. आणि यांची सॅलरी एंट्री लेवल इज 3 to 6, मिड लेवल 8 to 14, सिनियर लेवल इज 20 to 35 प्लस LPA. स्किल्स काय रिक्वायर्ड आहे याच्यासाठी? फिग्मा एक डिझायनिंग टूल आहे, ते तुम्हाला यायला पाहिजे. अडोबी यायला पाहिजे. तुम्हाला डिझाईन प्रिन्सिपल्स कळायला पाहिजेत की कुठले डिझाईन्स ह्युमनसाठी काय चांगले आहेत. युजर सायकॉलॉजी तुम्हाला कळायला पाहिजे. युजर सायकॉलॉजी म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल देते. आता फोन जे आले आहेत, फोन बघा ह्याची साईज किती मोठी आहे. तर एका हाताने आपण ऑपरेट नाही करू शकत. आणि तेच तुम्ही आयफोनमध्ये बघाल तर आयफोनमध्ये जे मॉडेल्स आहेत त्यांची साईज जरा छोटी असते. का? कारण तुम्ही एका हाताने ऑपरेट करू शकता. ते नवीन मॉडेल्स मी नाही बोलते, जे जुने मॉडेल्स होते आयफोनचे त्यांचे बघा साईज छोटे होते. दे केअर अबाउट युजर्स व्हेरी मच वेन इट कम्स टू डिझायनिंग द प्रॉडक्ट. सो आयफोन, म्हणून लोक आयफोन प्रिफर करतात. ठीक आहे. तर ह्या रोलसाठी पण कोडिंग रिक्वायर्ड नाहीये. मग लास्टचा रोल आहे सायबर सिक्युरिटी एनालिस्ट. ठीक आहे. इमॅजिन करा की एक बँक आहे. ठीक आहे. आणि बँकमध्ये एक सिक्युरिटी एनालिस्ट आहे, त्याला सायबर सिक्युरिटी एनालिस्ट आहे. त्याला कळलं की त्या बँकमध्ये कोणीतरी त्यांची वेबसाईट रशियामध्ये ओपन केली आहे रात्रीचे 2 वाजता.
तर हे एक ॲबनॉर्मल बिहेवियर आहे, ह्याला ट्रीट करावं लागेल. तर असे ॲबनॉर्मल बिहेवियर्स ट्रीट करणं, असे ॲबनॉर्मल बिहेवियर्स फाइंड आउट करणं, ते कोणाचं काम असतं? सायबर सिक्युरिटी एनालिस्टचं काम असतं. तर ह्यांची स्टार्टिंग सॅलरी आहे 4 ते 7 लाख, मिड लेवल 8 ते 15 लाख आणि सिनियर लेवल इज 20 to 35 प्लस LPA. ठीक आहे. स्किल्स काय निडेड आहे? फायरवॉल्स. आता फायरवॉल्स काय असतात? जेव्हा तुम्ही इंटरनेट वापरता, ठीक आहे, तर जर का तुम्ही ऑफिस जात असाल किंवा तुम्ही कॉलेज जात असाल, तर कॉलेजमध्ये आपण नोटीस करतो की खूपदा काही वेबसाईट्स ब्लॉक्ड असतात. तर हे ब्लॉकिंग कोण कंट्रोल करतं? फायरवॉल. फायरवॉल काय असतं? तुमच्यामध्ये आणि तुमच्या इंटरनेट प्रोव्हायडरच्या मध्ये एक वॉल आहे, ठीक आहे, आणि तो इंटरनेट प्रोव्हायडर किंवा तुमची ऑर्गनायझेशन डिसाईड करते की त्या वॉलमधून काय पास व्हायला पाहिजे. तर दॅट इज फायरवॉल. मग SIEM टूल्स म्हणून काय असतं? रिस्क एनालिसिस कळायला पाहिजे, अटेन्शन टू डिटेल असायला पाहिजे. म्हणजे हे जे ॲबनॉर्मॅलिटी मी तुम्हाला सांगितली, ते ॲबनॉर्मॅलिटी लगेच त्यांना कळायला पाहिजे. सो दोज आर सायबर सिक्युरिटी एनालिस्ट्स. हू शुड कन्सिडर दीज रोल्स? हे रोल्स कोणासाठी आहेत? जे कोणी नॉन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मधून आहेत. आणि जर का तुम्ही इंजिनिअरिंग मधून पण असाल तर सोने पे सुहागा, तुम्हाला तर हे खूपच सोपं जाणार. तर ही फील्ड दोघांसाठी आहे, सगळ्यांसाठी आहे, ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह मध्ये सांगितलं तर. आणि ज्या लोकांना ग्रोथ हवी आहे, ज्यांना कोडिंग आवडत नाही, जे लोक करिअर स्विच करायला बघतायत, त्या लोकांसाठी. आणि स्टुडंट्स ज्यांना असं वाटतंय की आम्ही नॉन कोडिंग बॅकग्राऊंड मधून आहात तरी आम्हाला टेक फील्डमध्ये जायचंय, तर हे सगळे रोल्स खूपच चांगले आहेत तुमच्यासाठी. तर गाईज, आय होप यू लाईक द इन्फॉर्मेशन जी काही मी तुम्हाला दिली आहेत. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कुठला रोल ह्याच्यातनं आवडला आणि तुम्ही कुठल्या रोलमध्ये जायला बघताय ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा. थँक्यू सो मच. थँक्यू गाईज.